आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे लंकेश, जर तुला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर अभिमान आहे तर मी श्रीरामांच्या वतीनं आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो। मी माझा पाय आपल्या या दरबारात घट्ट रोवतो। जर आपला कुणी योद्धा या पायाला जमिनीवरून उचलू शकला तर मी माझ्या स्वामींच्या वतीनं आपल्याला हे वचन देतो, ते आपली हार मानून या लंकेतून परत निघून जाते। जय श्रीराम। मूर्खा, पायच पकडायचे असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड। त्यांच्या चरणाशी मुक्तीचं द्वार आहे। माझा पाय का पकडतोस? माझं आव्हान आपल्या योद्ध्यांना होतं, आपल्याला नाही। आपल्याला तर मी हेच सांगेन, श्रीरामांचे चरण पकडा तर आपलं कल्याण होईल। मी उद्याच्या सूर्योदयापर्यंत वेळ देतो, त्यानंतर लंकेवर स्वारी केली जाईल। पर्वत वादळाने ढळू शकतात, परंतु स्त्रीचं हृदय मोठ्यात मोठ्या प्रलोभनानं आणि भीषणात भीषण भयाने सुद्धा आपल्या धर्मापासून कणभर सुद्धा विचलित नाही होत। तर रावण पण जो निश्चय करतो त्यापासून कणभरच काय, अणुभर सुद्धा मागे नाही हटत। सीता एकतर रावणाच्या रणवासात राहील, नाहीतर इथंच तिची चिता जळेल। प्राणनाथ, ही दुराग्रह करण्याची वेळ नाहीये। अंगद केवळ एकाच रात्रीचा वेळ देऊन गेला आहे। ही अंतिम निर्णयाची रात्र, ही रात्र जर संधीशिवाय निघून गेली तर लंका केवळ इतिहासाच्या पानांवर लिहून ठेवली जाईल। थांब वज्रमुष्टी, छोट्या छोट्या सैनिकांवर वार करतोस निर्लज्ज। त्याच्या समोर ये, ज्याच्या गदेच्या एका वाराने वज्रही तुकडे तुकडे होऊन धूळ होते। स्वतः महाराज सुग्रीव, ठीक झाले आपण आलात। पहिल्याच दिवशी एक मोठा मोती हाती आला। सुग्रीव, वज्रमुष्टीच्या एका प्रहाराने हे मस्तक खांद्यावर नाही राहणार। दुष्टा, खाली उतर। सुग्रीव, तुझा इथेच अंत होईल। मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस, युद्ध कर, युद्ध। वज्रमुष्टीच्या मुष्टी प्रहाराला इंद्राचे वज्रही सहन नाही करू शकले। संभाळ सुग्रीवाच्या गदेचा प्रहार। पवन देवतेचे औरस पुत्र हनुमान, हनुमान, शेवटी तुझा मृत्यू माझ्या हातात लिहिला होता। नाही, चूक झालीये तुझी सेनानायक दुर्मुख। माझा मृत्यू तुझ्या हाताने नाही, परंतु तुझ्या हातात आज मृत्यू लिहिलेला आहे। आपली रेखा वाचण्यामध्ये चूक झाली आहे तुझी। चूक तर आमच्या महाराज रावणांकडून झाली होती, की तुला जिवंत सोडून दिलं। आज लंका दहनाचं मूल्य मी तुझ्या रक्तानं चुकवणार आहे। हर हर महादेव। रावणाच्या दरबारात आल्यावर अशुभ पण शुभ होऊन जातं। बोल, काय समाचार आहे? महाराज, राजकुमार प्रहस्त। प्रहस? काय झालं प्रहसला? महाराज, राजकुमार रणभूमीमध्ये वीरगतीला प्राप्त झाले। लक्ष्मणालाच नाही, रामाच्या एका एका भावाला अयोध्येपर्यंत नाही सोडणार। जोपर्यंत चारही भावांना मारून प्रहस्तचा बदला नाही घेणार, लंकेला परत नाही येणार। नाही युवराज, नाही युवराज, ही संधी मला द्यावी। महाराज, रामाचा वध करण्याचा प्रथम अधिकार मला आहे, कारण त्याने माझ्या वडिलांचा वध केला आहे। मला आईच्या वचनाची पूर्तता करायची आहे। महाराज, माझ्या आईने पण केला आहे, जोपर्यंत रामाचे मस्तक कापून नाही आणत तोपर्यंत माझ्या वडिलांचं तर्पण नाही करू शकत। आम्ही तुझ्या मातेच्या भावनांचा आदर करतो वीर मखरक्ष। माझ्या आईच्या या संकल्पाने तुझ्याशी युद्ध करून तुझे मस्तक कापण्याचा अधिकार मला दिलाय। अवश्य, मी तुझ्या अधिकाराचा स्वीकार करत आहे। मी तुला वीर मानतो युवक, की आपले मस्तक संकटात टाकून पित्याच्या शत्रूचे मस्तक घेण्यासाठी रणभूमीत आलास। कुणाचे डोके संकटात आहे, आत्ताच निर्णय होईल।
युद्ध तुझ्यात आणि माझ्यातच होईल. इतर कोणी अन्य महायोद्धा मध्ये नाही येणार. बोल, माझं आव्हान मान्य आहे? तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल वीरसूर. सावधान! कोण आहेस तू? राजदूत, कुणाचा राजदूत? आमचे स्वामी श्री रामप्रभूंचा दूत. येण्याचा उद्देश? लंका नरेश रावणाला आमचे स्वामी श्री रामांचा संदेश देणं. तिथेच उभा राहा. सेनापतीची परवानगी मिळाल्यावरच पुढे येऊ शकशील. मी परवानगीची वाट पाहेन. कोण आहे? शत्रूचा दूत आहे. शत्रूचा दूत आहे, सेनानायकाला सांगा. शत्रूचा दूत आहे, सेनानायकांना सांगा. शत्रूचा दूत आहे, सेनानायकांना सांगा. शत्रूचा दूत आहे, सेनानायकाला सांगा. काय आहे? सेनानायक जी, शत्रूचा दूत आहे. आत येण्याची परवानगी मागतोय. येऊ दे, परंतु त्याला सांगा की त्याच्या सेनेला मागे पाठव. त्यानंतरच दार उघडलं जाईल. आपल्या सेनेला मागे जाण्यास सांगावं, नंतरच नगराचं दार उघडण्यात येईल. सर्वांनी मागे जावं. सेना दूर गेली आहे सेनानायक जी. दरवाजे उघडले जावेत. शांती दूत प्रभु रामाचा घेऊन शांती संदेश. असत अधर्म अनीतीच्या नगरी केला प्रवेश. नगरी केला प्रवेश. तुला महाराजांना भेटायचं आहे? होय. दूताला शस्त्राची आवश्यकता नसते. आपली गदा इथेच ठेव. जय श्रीराम. ही तर राजकुमार अंगदची गदा आहे. याचा काय संकेत आहे? त्यांनी दूताला आपले शस्त्रे सोडण्यास सांगितले असणार. त्यामुळे राजकुमाराने आपली गदा त्यांना न देता आपल्या सेनेकडे पाठवली. ताठमान अभिमान प्रभूच्या सेनेची शान. निर्भय सिंह सम राक्षसांच्या सेने. साहस अपार प्रभु रामाचा आधार. जणू उडी गेई महासागराच्या उदरात. थांबे ना कुणाच्या योगी सरळ चालत निघे सूर्याचा प्रकाश. जणू दाट जंगलामध्ये रामाची या सेनेमध्ये मोठे मोठे योद्धे. जरी अंगदच शूर आणि बुद्धीची प्रभा दिसे.
लंकेश्वरांचा विजय असो. काय महाराज, शत्रूचा एक दूत आला आहे. त्याचं म्हणणं आहे की त्याने असा एक प्रस्ताव आणलाय ज्यामुळे युद्ध करण्याची आवश्यकता नाही पडणार आणि लंकेत शांती लाभेल. शांतीचा प्रस्ताव आणला आहे. वा रामा, युद्धाच्या आधीच शांती दूत पाठवून दिलास. अजून तर तू आमच्या चंद्रासाची चमक पाहिली नाहीस, आधीच कापून गेलास. पाठव त्या दूताला. जशी आज्ञा महाराज. त्याला एखाद्या राजानं पाठवलेलं असतं. जंगलातून आलेल्या कोण्या भिकाऱ्यानं पाठवलेल्या वांद्राला राजदूत नाही म्हणत. आपण राजांची गोष्ट करता लंकेश्वर. मी ज्यांचा दूत आहे ते तर राजांचेही राजा आहेत, राजराजेश्वर आहे. ते केवळ या भूमिखंडाचेच नाहीत, परंतु तीनही लोकांचे स्वामी आहेत. देवता, वेद आणि विधींचेही ते नायक आहेत. मी त्याच त्रिलोकेश्वराचा, श्रीरामांचा राजदूत आहे. तो हरी आहे, हर आहे वा ब्रह्मा आहे? कोण आहे तो? तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी जे मला ऐकवतो आहेस त्या तुझ्या रामाची वास्तविकता एवढीच आहे की तो एक भटकणारा वनवासी आहे, ज्याला त्याच्या राज्यातून हकलवलं गेलं आहे. सांग, त्या भिकाऱ्यानं काय संदेश देऊन पाठवलाय तुला? महाराज रावण, आपण माझ्या स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान केलाय, म्हणून मला नियमानुसार या सभेतून निघून जायला हवं. राजदूताचा सन्मान त्याच्या राजाचा सन्मान असतो. म्हणून राजदूताचं प्रथम कर्तव्य आहे की तो आपल्या सन्मानाचं रक्षण करेल, कारण की माझ्या अपमानाचा अर्थ होईल माझे स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान. म्हणून माझ्यासाठी दोनच मार्ग आहेत. पहिला तर हा की जिथे सन्मानपूर्वक आसन नाही दिलं गेलं मी त्या सभेतून निघून जाणं. परंतु जो संदेश मी आणलाय तो इतका महत्त्वपूर्ण आहे, त्यावर लंकावासियांचं, सर्व राक्षस जातीचं जीवन मरण अवलंबून आहे. त्यासाठी माझा दुसरा मार्ग हा आहे की मी या सभेत माझ्यासाठी एक राज्योचित आसन स्वतःच निर्माण करावं. त्यावर सन्मानपूर्वक बसून मी आपल्या राजाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. जय श्रीराम. जय श्रीराम. अंगद देयनी तिस शासन, आजवर कुणी नच पाहियासम. तिन्ही लोकींच्या स्वामीच्या दूता, बसण्यासही जो देईन आसन. दैवी बळ अंगदच्या अंगी, अभिमानी शब्दांचे भाषण. शेपटीचा उपयोग करूनिया, शेपटीचे जो करीतासन. हे दशग्रीव, आता माझ्या येण्याचं कारण आहे. मी आपलं हित आणि चांगल्यासाठी
श्री रघुवीरांचा दूत बनून आलोय. महाराज, माझ्या पित्याबरोबर आपली मित्रता होती, म्हणूनही मी आपल्याला चांगलं मत द्यायला आलोय. आपलं कुळ उत्तम आहे. आपण पोलिस तर ऋषींचे पुत्र आहात. आपण शिवाची आणि ब्रह्माजींची पूजा करून त्यांच्याकडून पुष्कळसे वर मिळवले आहेत आणि आपण सिद्ध केलंय. त्याच शक्तीने आपण सर्व लोकपालांना जिंकलाय. परंतु नंतर आपण काही संगदोष अथवा दुर्मतीच्या कारणानं त्या शक्तींचा दुरुपयोग करून ऋषी, देवता, गंधर्व, अप्सरा, नाग, यश आणि राजांचा मोठा अपराध केलाय. त्याच राजमदानं आंधळे होऊन आपण जगज्जननी सीतेला पळवून आणलाय. जेव्हा पापकर्म अशा प्रकारे आपल्या पराकाष्ठेला पोहोचतात तेव्हा दैवी शक्तींना पापांचा नाश करावाच लागतो. परंतु त्या नाशाबरोबरच पाप्याची मोठी दुर्गती होते. त्याचा अंत फार भयानक असतो आणि मृत्यूनंतर त्याची दशा अत्यंत दुःखद असते. आपली पाप आज आपल्याला त्या सीमेपर्यंत घेऊन आली आहे. मी आपल्या हितासाठी आपल्याला हाच सल्ला द्यायला आलो आहे की हा एकच असा क्षण आहे की जर आपल्याला हवं असेल तेव्हा रामाची क्षमा मागून त्यांना शरण जावं. श्रीरामाची ही एक पद्धत आहे की जो खऱ्या मनानं शरण आलेल्यांच्या दोषांकडे नाही पाहत. कुणी शरण आल्यावर बोलावलं की माझं रक्षण करा, प्रभू माझं रक्षण करा, अशी आर्त हाक ऐकल्यावर प्रभू शरणागताला अभय प्रदान करून संसारातील सर्व दुःखातून मुक्त करतात. त्यांच्या बाणात तिन्ही लोकांना एकदम भस्म करण्याची शक्ती असून सुद्धा ते एका खऱ्या वीराप्रमाणे दयेला नाही सोडत. म्हणून आपण माझा ऐका. याच वेळेला आपली शस्त्र खाली टाकून आणि क्षमायाचना करून आपल्या समस्त कुटुंबियांसह श्रीरामांना शरण जाऊन माता जानकीला मोठ्या आदरानं त्यांच्या पतीकडे परत करा. श्रीराम असे उदार आणि कृपाळू आहेत की आपला क्षमा शब्द ऐकण्याआधीच आपल्याला क्षमा करतील. असं आम्ही क्षमा मागितल्यावर ते आम्हाला क्षमा करतील, या गोष्टीचा तू आम्हाला विश्वास देतोस? आम्ही सीतेला घेऊन आमच्या कुटुंबियासमवेत ताठी तृण धरून त्याची क्षमा मागायला इतक्या दूर त्याच्या छावणीपर्यंत गेलो आणि त्याने आम्हाला क्षमा न करता आम्हाला बंदी बनवलं तर सर्व जग आमच्यावर असेल. या गोष्टीचा विश्वास कसा ठेवायचा? महाराज रावण प्रभूवर विश्वास ठेवलाच पाहिजे. ज्याचा प्रभूवर पूर्ण विश्वास नसतो त्याला प्रभूची प्राप्ती कधीच नाही होऊ शकत. आपल्याला सूचित करण्यासाठी मी इतकंच सांगतो की जेव्हा वानर सेनेनं सुसज्जित होऊन लंकेला चारही बाजूनं वेढलं आणि सर्वजण लंकेवर हल्ला करण्यास श्रीरामप्रभूंच्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते तेव्हा त्यावेळी त्या करुणासागरानं मला बोलावून स्वतः सांगितलं की जा, रावणाला जाऊन सांग की मी युद्धाच्या ज्वाळेत लंकेच्या निर्दोष प्रजेची आहुती नाही देऊ इच्छित. जर तो जानकीला पूर्ण सन्मानानं माझ्या ताब्यात देईल तर त्याच वेळी त्याला क्षमा करेन आणि लंकेतून परत निघून जाईल. मला शांती पाहिजे. तू माझा शांतीदूत बनून महाराज रावणांच्या भेटीला जा. ही गोष्ट रामानं स्वतः म्हटली. तू मला माझी सीता देऊन टाक, मी परत निघून जाईन. मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. होय महाराज, त्यांनी स्वतःच सांगितलंय. हा, हीच गोष्ट मी तुझ्या तोंडून ऐकू इच्छित होतो. हीच गोष्ट राम म्हणाला की मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. मूर्खा, या गोष्टीत तुला रामाची दया दिसली, त्याची भीती नाही दिसली की रणभूमीत रावणाच्या समोर येण्याच्या विचारानं त्या धनुर्धराचे हात पाय कापू लागले. त्याच्या प्रिय पत्नीला कोणी पकडून नेलं. त्या शत्रूसाठी इतक्या महिन्यामध्ये त्याच्या रक्तामध्ये सोडाची कोणतीही ज्वाला नाही भडकली. मग ते क्षत्रियाचं रक्त नाही, तो तुझा परमवीर, तो भिकाऱ्याप्रमाणे आमच्याकडे सीतेची भीक मागत आहे. त्याला जाऊन सांग, सीता कोणी भिक्षेत देण्याची गोष्ट नाहीये. अशी अनमोल गोष्ट तर आपल्या पराक्रमाने जिंकावी लागते. माता सीतेला
त्यांनी आपल्या पराक्रमानंच जिंकलेलं होतं. महाराज, बहुतेक आपण विसरला ते शिवधनुष्य जे श्रीराम प्रभूंनी काडीप्रमाणे उचलून तोडलं होतं. त्याच धनुष्यावर आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी आपणही गेला होतात. आणि ऐकलंय ते आपल्याला उचलताही नाही आलं. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही होत, आणि भेकडात शत्रूला क्षमा करण्याचं साहस नसतं. या दंतकथामध्ये काय ठेवलंय मूर्ख वानरा? तू म्हणाला होतास तुझे वडील आमचे मित्र होते, पण आपल्या कुळाची ओळख नाही दिलीस तू. महाराज, देवराज इंद्राचा पौत्र महाराज वालींचा मी पुत्र आहे. माझं नाव अंगद आहे. मी अशीही एक दंतकथा ऐकली आहे की माझे वडील महाराज वालींनी एका वेळी रावण नावाच्या कोण्या प्राण्याला आपल्या शेपटीत बांधून अनेक पर्वत फिरत राहिले होते. हा तोच वाली आहे ज्यानं अमृत मंथनाच्या वेळी समुद्राला घुसळण्यासाठी मदत केली होती. तू वानरराज बालीचा पुत्र आहेस? त्यांचे व आमचे मैत्रीचे संबंध होते. आम्हाला हे पाहून अत्यंत दुःख होत आहे की अशा महाबलवानाचा पुत्र असून एका तुच्छ मानवाचा दूत बनून आनंदित होत आहेस. जो तुझ्या वडिलांचा हत्यारा आहे त्याच्या मागे सेवकाप्रमाणे हात जोडून चालत आहेस. तू आपल्या वंशाला लाज आणली सांगत. असंही असेल की बालीच्या मरणानंतर सुग्रीवाच्या भयाने कुणीही बिचाऱ्या अंगदची साथ नसेल दिली, आणि हा निस्सहाय्य अवस्थेत आपले काका आणि पितृहत्या करणाऱ्याची सेवा करण्यासाठी विवश झाला असेल. जर हीच गोष्ट असेल तर आम्ही असताना तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. अंगद, तू आमच्या पुत्राप्रमाणे आहेस. आम्ही तुला तुझं राज्य परत मिळवून देऊ. तुझ्या वडिलांच्या गादीवर तुझाच अधिकार आहे. तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. आपल्या मनातील बदल्याची भावना विजू देऊ नकोस. तू रामाच्या विश्वासातील आहेस. त्याचा फायदा घे. एकांतात हळूच त्याचा वध करून आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घे. हेच एका वीर पुत्राचं कर्तव्य आहे. हे दशानन, आपण परत परत वीरतेचं वर्णन करत आहात, परंतु खऱ्या वीरतेचे गुण नाही जाणत महाराज. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही आहे, आणि भेकड कधी शत्रूला क्षमा करण्याचं साहस नाही करू शकत. जर श्रीराम प्रभू आपल्या अपराधांना विसरून आपल्या चरणाशी आश्रय प्रदान करतील तर ती त्यांची महानता आहे, त्यांची उदारता आहे, त्यांची परमवीरता आहे, भेकडपणा नाही. ज्यांनी आपल्या बाणांनी आपली आजी तारका, आपले मामा मारीच, आपला भाऊ खरदूषण यासारख्या योद्ध्यांना आपल्या विशाल सेनेबरोबर एकट्यानंच मारलं, त्यांना शक्तिहीन नका समजू. ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. माझ्या महाबली पित्यानं मरते वेळी मला हे रहस्य सांगितलं होतं आणि आज्ञा केली होती की मी त्यांच्या श्रीचरणाची सेवा करत राहावं. म्हणून आपण माझ्यावर दया करून माझी सहायता करण्याची गरज नाही, आणि आपण आपल्यावर दया करा, आणि जमलं तर श्रीरामांच्या चरणाशी शरण जाऊन आपला देश आणि राक्षस जातीचा नाश होण्यापासून वाचवा. बस! खूप झाली ही वल्गना. मतिमंदा, तू रावणाच्या शक्तीला नाही ओळखलंस. आमचा हात खड्गाच्या दिशेला जातो तेव्हा आकाशात लोकपाल भीतीनं कापू लागतात. ज्या भाऊने स्वतः कैलासाला उचललं होतं त्या भाऊंच्या नुसत्या हलण्यानं देवता, गंधर्व आणि नक्षत्र पण भीतीनं श्वास रोखून ठेवतात. तुमच्या सैन्यामध्ये असा एक तरी योद्धा सांग ज्याच्याशी युद्ध करायला रावणाला आनंद होईल. आपण खरंच सांगितलं. आमच्या सेनेत असा कोणी नाही ज्याला आपल्याशी लढण्यात शोभा वाटेल. नीती म्हणते प्रीती आणि वैर बरोबरीच्यांशी करणं योग्य आहे. आपल्यासारखा पापी, कामी, स्त्री लोलूप जो लपून धोक्यानं
परक्या स्त्रीला पळवून नेतो अशा नीचाबरोबर युद्ध करून कोणाची शोभा वाढेल? सावधान अंगद. हे नको समजूस की दूध बनून आला आहेस म्हणून तू काहीही बोललास तरी आमच्या हातून वाचशील. दूताच्या पण काही मर्यादा असतात. जर रावणाच्या समोर मर्यादा ओलांडल्यास तर इथेच तुझा अंत होईल. अभाग्या, जर तुला रावणाची मदत नको आहे तर त्याच्या क्रोधाला घाबर. रावण रावण किती वेळा या नावाला उच्चारणार आहात महाराज? मी हे जाणू इच्छितो, जगात किती रावण आहेत? मी कितीतरी रावणांची नावं आपल्या कानांनी ऐकली आहेत. महाराज, यापैकी आपण कोणते रावण आहात? एक रावण तर मी ऐकलंय की राजा बालीला जिंकण्यासाठी पाताळात गेला होता. तिथं मुलांनी त्याला तबेल्यात बांधून खूप मारलं. तेव्हा बालीने त्याला दया दाखवून सोडून दिलं. एका रावणाच्या बाबतीत मी ऐकलंय की सहस्त्रबाहूने एका जंतूप्रमाणे किडा समजून त्याला पकडलं होतं. तेव्हा पुलिस मुनींनी त्याला सोडवलं. एका रावणाच्या बाबतीत सांगण्यास संकोच वाटतो, कारण असं म्हणतात की माझ्या पिताश्रींनी त्याला आपल्या काखेत दाबून आपली पूजा करत राहिले. अशा अशा वीरात आपण कोणते रावण आहात महाराज? मूर्खा, आम्ही तोच बलवान रावण आहोत ज्याच्या बाहूंची लीला कैलास पर्वत जाणतो. आमची शूरवीरता उमापती महादेवांना स्वीकार आहे. ज्यांच्यावर मुंडक्यांची फुलं चढवून आम्ही ज्यांची पूजा केली, आमच्या बाहूंचा पराक्रम दिग्पाल जाणतात. आमच्या छातीची कठोरता दाही दिशांचे हत्ती जाणतात. त्या दिग्गजांच्या या छातीवर आदळून आदळून तुटले आहेत. आम्ही ते जगप्रतापी प्रसिद्ध रावण आहोत ज्याच्या चालण्यानं पृथ्वी अशा प्रकारे डोलते जशी नावेत कोणी हत्ती चढला आहे. त्या रावणापुढे त्या मनुष्य रामाबद्दल बोलतो आहेस? मूर्खा, काही वानरांच्या साह्यानं ज्यानं समुद्रावर सेतू बांधला, हीच त्याची शूरता आहे. समुद्र तर पक्षी पण ओलांडतात, पण त्यामुळे ते काही शूरवीर नाही ठरत. जर तुझा स्वामी असा योद्धा आहे तर दूत कसले पाठवतो? शत्रूशी युती करताना त्या लाज नाही वाटत? महाराज, लाज तर केवळ आपलाच गुण आहे. या लाजेमुळेच आपण आपले गुण वारंवार गाताना नाही थकत. हे लंकेश, रामानं घाबरून मला दूत बनवून संधी करण्यास नाही पाठवलं. श्री रघुवीरांनी हे विचार करून पाठवलाय की कोल्ह्याला मारून सिंहाची शोभा नाही होत. या कारणानं ते तुमच्यावर दया करू इच्छितात, परंतु तुम्ही दयेला पात्र नाही. आता श्रीरामांची शेवटची चेतावणी तुम्हाला ऐकवतो. त्याने सांगितलंय की मी तुझ्या अपराधाची शिक्षा देण्यास लंकेच्या दारावर आलो आहे. ब्रह्माच्या वराच्या कारणामुळे तुला जो अभिमान आहे तो नाहीसा होण्याची वेळ आता आली आहे. राक्षसधम, जर सीतेला घेऊन तू मला शरण नाही आलास तर मी या पृथ्वीला राक्षसहीन करून टाकीन. ज्या बळाच्या भरोशावर तू कपटानं सीतेला पळवलंयस त्या बळाला आज युद्धभूमीत दाखव. मी मंत्री, पुत्र, बंधू बांधवांसहित तुझा वध करेन, कारण की तुझ्या मरून जाण्यानं तिन्ही लोक निश्चिंत होऊन जातील. या रावणरूपी जहाजाचा बुडण्याचा काळ आलाय. अजूनही वेळ आहे. ज्यांना श्रीरामाच्या शरणात यायचं असेल त्यांनी यावं. वानरा! आता यानं याचा जिवंत राहण्याचा अधिकार गमावलाय. या सभेत याचं डोकं कापून याला रावणाच्या शक्तीचं दर्शन घडू देत. आज्ञेचं पालन व्हावं. थांबा महाराज, हे बिचारे आपली शक्ती मला काय दाखवणार? मी आपल्याला माझी शक्ती दाखवतो. जय श्रीराम, जय श्रीराम.
हे लंकेश, जर तुला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर अभिमान आहे तर मी श्रीरामांच्या वतीनं आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो. मी माझा पाय आपल्या या दरबारात घट्ट रोवतो. जर आपला कुणी योद्धा या पायाला जमिनीवरून उचलू शकला तर मी माझ्या स्वामींच्या वतीनं आपल्याला हे वचन देतो, ते आपली हार मानून या लंकेतून परत निघून जाते. जय श्रीराम. रामास्मरुनी कपी अति क्रोधे भर दरबारी पाऊल रोवे. अति अचाट बळ दावे दरबारी. राम सीतेचा भक्त भारी. धन्य जन्म हा मुचा, धन्य जन्म हा मुचा. हिम्मत असेल तर तुम्ही यावे अंगद भर सभेत उभा. बोला राम प्रभूची जय, अंगद भर सभेत उभा. बोला राम प्रभूची जय. पाय पकडून या वानराला जमिनीवर आपटा. एक एक योद्धा येई हो, एक एक योद्धा येई. आपली सारी शक्ती लावी, पाय जराही नत सुभर हाले. बोला राम प्रभूची जय, पाय जराही नत सुभर हाले. बोला राम प्रभूची जय. इंद्रजीत हा भारी बलवान, रोमांचित सभा त्यास बघून. परिणाम काही नाही अंगद तसाच, मन ज्याचे कठीण. साधू ब्रह्मचार्यासम अटळ विश्वास जसा, प्रभूच्या पुजाऱ्यास पाऊ.
मूर्खा, पायच पकडायचे असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड. त्यांच्या चरणाशी मुक्तीचं द्वार आहे. माझा पाय का पकडतोस? माझं आव्हान आपल्या योद्ध्यांना होतं, आपल्याला नाही. आपल्याला तर मी हेच सांगेन, श्रीरामांचे चरण पकडा, तर आपलं कल्याण होईल. मी उद्याच्या सूर्योदयापर्यंत वेळ देतो. त्यानंतर लंकेवर स्वारी केली जाईल. दादा, हा कोणाचा मुकुट आहे? हा तर महाराज रावणाचा मुकुट आहे. रावणाचा? होय. इंद्रजित, पकड याला. जाता कामा नये. जय श्रीराम. मूर्खा, पाय पकडायचेच असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड, ज्यांच्या पायाशी मुक्तीचं द्वार आहे. नाथ, सर्व गुरुजन आपल्याला समजावत आहेत. आपले आजोबा, आपले सासरे, आपल्या मातोश्री सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे की सीतेला परत करून रामाच्या पायाशी शरण जाऊ. तर हीच गोष्ट तू पण सांगणार असशील तर आमचं पण उत्तर ऐकून घे. हे नाही होणार, नाही होणार, कधीही होऊ शकत नाही. रावण सीतेला आपली राणी बनवणार, तिला परत नाही करणार. परंतु सीता मानेल तेव्हा ना. मानावंच लागेल. रावणाच्या इच्छेला विरोध करणं देवी देवतांनाही जमलं नाही, तर बिचारी सीता का? महाबली, आपण चर अचर, देव, दानव, मानव, यम, कुबेर, दिग्पाल, अगदी इथपर्यंत की साक्षात काळाला सुद्धा आपल्या बाहुबळावर जिंकू शकता. परंतु एका सती सत्यवचनी स्त्रीच्या मनाला नाही जिंकू शकत. स्त्रीचं हृदय तर दया, ममता आणि प्रेमाचा अथांग समुद्र आहे. स्त्री तर प्रेमात पाकळ्यांप्रमाणे कोमल आहे. परंतु आपला सत्य धर्म पाळताना ती हिमालयापेक्षाही अधिक निश्चयी आहे. पर्वत वादळाने ढळू शकतात, परंतु स्त्रीचं हृदय मोठ्यात मोठ्या प्रलोभनानं आणि भीषणात भीषण भयाने सुद्धा आपल्या धर्मापासून कणभर सुद्धा विचलित नाही होत. तर रावण पण जो निश्चय करतो त्यापासून कणभरच काय, अणुभर सुद्धा मागे नाही हटत. सीता एकतर रावणाच्या रणवासात राहील, नाहीतर इथंच तिची चिता जळेल. प्राणनाथ, ही दुराग्रह करण्याची वेळ नाहीये. अंगद केवळ एकाच रात्रीचा वेळ देऊन गेला आहे. ही अंतिम निर्णयाची रात्र. ही रात्र जर संधीशिवाय निघून गेली तर लंका केवळ इतिहासाच्या पानांवर लिहून ठेवली जाईल. जर आपल्याला हवं असेल तर इतिहास आणि काळाच्या प्रवाहाला मृत्यूपासून जीवनाकडे वळवू शकाल. राक्षस जातीच्या येणाऱ्या पिढ्या आपल्या ऋणी राहतील. मित्रता आणि संधीसाठी पुढे आलेले रामाचे हात स्वीकार करा प्राणनाथ. महाराणी मंदोदरी या सर्व म्हाताऱ्या भेकडांनी मिळून तुझी मती भ्रष्ट केली आहे. त्यांच्या घाबरवण्याने भयभीत होऊन भावना वेगात येऊन आपण काय बोलत आहात ते आपण जाणत नाही. आपण एका तुच्छ वनवासी माणसाच्या चरणावर मस्तक झुकून क्षमा मागायला सांगत आहात. रावणाला, या रावणाला जो तिन्ही लोकांचा विजेता आहे, त्या रावणाला ज्याच्यामध्ये पृथ्वी तर काय शंकरासह कैलास पर्वत चेंडू प्रमाणे उचलण्याची ताकद आहे, त्या रावणाला जो दरबारात नवग्रहांना आपल्या समोर उभा करतो, त्या रावणाला एका तुच्छ माणसापुढे गयावया करायला लावता आहात. नाही,
मी त्या रावणाला सांगते आहे जो त्या रेषेला ओलांडू नाही शकला, जी त्या तुच्छ वनवासी मानवाच्या लहान भावानं आपल्या धनुष्यानं जमिनीवर ओढली होती. होय, मी त्या रावणाला सांगते आहे की इतका अहंकार चांगला नसतो म्हणून. मंदोदरी, होय स्वामी, जर या वेळेला मी आपल्या डोळ्यांवर बांधलेली अहंकाराची पट्टी उघडून आपल्याला वास्तविक सत्याचं दर्शन नाही केलं तर मी आपल्या कर्तव्य पालनापासून वंचित राहिली जाईन. कारण की प्रत्येक पत्नीचा हा धर्म आहे की कुमार्गावर भटकलेल्या पतीला सत्याच्या मार्गावर घेऊन येणं, जसं की प्रत्येक चांगल्या मित्राचं कर्तव्य आहे की तो आपल्या मित्राकडून अपशब्द ऐकूनही त्याला कुमार्गापासून वाचवून घेऊन जाईल. असाच पत्नीचाही धर्म आहे. पत्नीपेक्षा मोठा मित्र आणखी कुणीही नाही असत नाथ. आम्ही मित्र समजूनच तुमच्याजवळ आलो होतो की आमच्या थकलेल्या मनाला थोडी शांती मिळेल, पण तू पण आम्हाला प्रवचन ऐकवू लागलीस. मी लाचार आहे स्वामी. माझं एक पत्नीचं रूप आहे तर माझं एक आईचंही रूप आहे. पत्नी आणि आई ही दोन्ही रूपं मला यावेळी लाचार करीत आहेत की आपल्या पती आणि पुत्राच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्राणांना एका अनावश्यक युद्धापासून वाचवण्यासाठी मी त्या राजाशी टक्कर देईन जो आपल्या अहंकाराच्या मस्तीत साऱ्या प्रजेला युद्धाच्या आगीत अविचारीपणे झोकणार आहे. महाराणी मंदोदरी, ज्याला तू अहंकाराचा माज म्हणत आहेस ती आत्मसन्मानाची भावना आहे. एका भित्र्या पुरुषाची पत्नी असण्यापेक्षा एका वीर पुरुषाची विधवा असणं अधिक सन्माननीय आहे. तो भिकाऱ्याकडून भीक मागत फिरेल असा पती जिवंत राहून काय फायदा? तू त्याचा कधीही गर्व करू शकणार नाहीस. प्राणनाथ, आपण हे का नाही समजत? ज्यांना आपण परत परत वनवासी आणि भिकारी म्हणत आहात ते स्वतः जगन्नाथ आहेत. ते कोणी साधारण मानव नाही आहेत. सर्व शक्तिमान साक्षात विष्णू आहेत. विष्णू विष्णू, जगन्नाथ विष्णू. सगळेच ह्याच भ्रमात आहेत, काल्पनिक गोष्टीनं भ्रमिष्ट झाले आहेत. नाही नाथ, हे भ्रम नाहीत, सत्य आहे. ते स्वतः विश्वनियंता चराचरपती श्रीमान नारायणच आहेत, ज्यांच्या विराट स्वरूपात अखिल ब्रह्मांड सामावलं आहे. ब्रह्मलोक ज्यांचं मस्तक, पाताळ ज्यांचे चरण, सूर्यचंद्र ज्यांचे नेत्र, मेघमंडल ज्यांचे काळे केस आहेत, भयंकर काळ जो ज्यांच्या भुवईच्या हळण्याने गतिमान होतो, वेद ज्यांची वाणी, शिव ज्यांचा अहंकार, ब्रह्मा ज्यांची बुद्धी आहे, उत्पत्ती, पालन तसंच प्रलय ज्यांची इच्छा आहे, त्या चराचर पतीने रामनाम धारण करून नररूप घेतला आहे. आपण त्यांना का नाही ओळखत नाथ? तुझ्या या वर्णनानं मी भयभीत नाही झालो. आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. जर ते विष्णू जरी असतील तरी आज ते सुद्धा आज ब्रह्मा आणि शिवाप्रमाणे रावणाची शक्ती बघतील तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. असं वाटतं आहे की काळाला वश झाल्या कारणाने आपल्या हृदयात ज्ञान उत्पन्नच नाही होत. स्वामी, काळ कुणाला कधीही लाठी घेऊन नाही मारत. तो प्राण्याच्या धर्म, बळ, बुद्धी आणि विचाराला दूर करत असतो आणि अशा प्राण्याला आपल्याच प्रमाणे भ्रम होत असतो. आपले पुत्र मारले गेले, नगरे जळली गेली, अजूनही आपली चूक सुधार करून घ्या. मी आपले पाय धरते स्वामी, श्री रामाशी वैर सोडून द्या. आम्ही त्या म्हाताऱ्या घाबरट उद्देशाने दुःखी होऊन तुझ्याकडे आलो होतो की तू आमचा थकवा घालून आम्हाला थोडं सुख आणि शांती देशील. परंतु असं वाटतंय की आम्ही आपल्या कक्षात येऊन चूक केली. मारा या राक्षसांना.
रामाच्या सेनेनं चारही दारांना घेरलंय आणि बाहेरूनच मुख्य दारांना आणि तटांना प्रचंड हानी पोहोचवली आहे. युवराज इंद्रजितांचा काय विचार आहे? त्यांचा विचार आहे की आपण आपली दारं उघडून लगेच शत्रूवर आक्रमण केलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात प्रथम पश्चिम द्वार उघडून शत्रूवर आक्रमण करा. जेव्हा शत्रूचं सैन्य बचावा करता वळून सामना करेल तेव्हा पूर्वेचं द्वार उघडून प्रहस शत्रूवरती तुटून पडेल. महाराज, युवराज इंद्रजितची हीच योजना आहे. जा, अचानक हल्ला करा. वज्रमुष्टी, छोट्या छोट्या सैनिकांवर वार करतोस? निर्लज्ज, त्याच्या समोर ये. त्याच्या गदेच्या एका वाराने वज्रही तुकडे तुकडे होऊन धूळ होते. स्वतः महाराज सुग्रीव, ठीक झाले आपण आलात. पहिल्याच दिवशी एक मोठा मोती हाती आला. सुग्रीव, वज्रमुष्टीच्या एका प्रहाराने हे मस्तक खांद्यावर नाही राहणार. दुष्टा, खाली उतर. सुग्रीव, तुझा इथेच अंत होईल. मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. युद्ध कर, युद्ध. वज्रमुष्टीच्या मुष्टी प्रहाराला इंद्राचे वज्रही सहन नाही करू शकले. संभाळ सुग्रीवाच्या गदेचा प्रहार. हर हर महादेव, हर हर महादेव. उपसेना नायक,
काय समाचार आणलाय? सेनानायक वज्रमुष्टी मोठ्या शूरवीरतेनं शत्रुसेनेशी लढत असताना वीरगतीला प्राप्त झाले महाराज. काय? वज्रमुष्टी? प्रभू, हा वज्रमुष्टी लंकेच्या सुरक्षेचे एक वज्र होते, जे आज महाराज सुग्रीवांनी तोडून टाकले. एक वज्र तर काय, मोठी मोठी शिखरं ढळतील लंकेची. लक्ष्मणा, हा तर एक छोटा तारा तुटला आहे. अजूनही मोठे मोठे धूमकेतू भरून पडले आहेत लंकेच्या आकाशात. दादा, वेळ येऊ दे. आपल्या श्रीचरणांच्या प्रतापाने लंकेच्या आकाशात केवळ रघुवंशाचा सूर्य चमकत राहील आणि हे सर्व धूमकेतू त्याच्या प्रकाशात विलीन होऊन जातील. हा योद्धा कोण आहे जो आपल्या सेनेचा संहार करतोय? हा रावणाचा पराक्रमी मुलगा प्रहस्त आहे. याला जर आत्ता नाही थांबवलं तर याच्याकडे साऱ्या सेनेचा विनाश करण्याची शक्ती आहे. पळू नका, थांबा थांबा. खेकड्यांनो, कुठे पळून जात आहे? ह्याच शक्तीच्या भरोश्यावर लढायला आला होतात. काही हरकत नाही, दुसरा बाण घे ना. चांगलं झालं तू आलास. मी तुझीच वाट पाहत होतो. म्हणून तर मी तुझ्या वानर सेनेला आतापर्यंत एवढा त्रास देत होतो. म्हणजे तुम्ही दोघे भाऊ त्यांच्या रक्षणासाठी स्वतः याल. त्यामुळे तुम्हा दोघांना एक साथ मारणे माझ्याकरता सोपे होईल. तुझा दुसरा भाऊ कुठे आहे? त्यालाही बोलावून घे. मी महाराज रावणाचा पुत्र प्रहस्त तुम्हाला आज्ञेशिवाय लंकेत आल्याबद्दल दंड देऊ इच्छितो. हे न्यायाधीश, एका एका भावाला वेगळा वेगळा दंड देणंच योग्य होईल. प्रथम लहान भावाशी तर निपटून घे. जर जिवंत राहिलास तर मग मोठ्या भावाचं पण दर्शन घेशील. हर हर महादेव. पवन देवतेचे औरस पुत्र हनुमान. हनुमान, शेवटी तुझा मृत्यू माझ्या हातात लिहिला होता. नाही, चूक झालीये तुझी सेनानायक दुर्मुख. माझा मृत्यू तुझ्या हाताने नाही, परंतु तुझ्या हातात आज मृत्यू लिहिलेला आहे. आपली रेखा वाचण्यामध्ये चूक झाली आहे तुझी. चूक तर आमच्या महाराज रावणांकडून झाली होती, की तुला जिवंत सोडून दिलं. आज लंका दहनाचं मूल्य मी तुझ्या रक्तानं चुकवणार आहे. हर हर महादेव.
काय दुर्मुख मारला गेला? नाही 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 नाही. दुर्मुख म्हणजेच यमाचं मुख. कितीतरी शूर त्याच्या हातून काळाच्या ओघात वाहून गेले. त्याला कोण मारू शकतो? तोच लंकेत पहिल्या वेळी येऊन हाहाकार माजवणारा मरकट, अक्षय कुमारांचा मारेकरी. महाराज, त्याच हनुमानानं महाबली दुर्मुखाचा अंत केला आहे. हनुमान! मूर्खा, निरपराध वानरांची हत्या करतोयस. तू जिवंत राहण्यास योग्य नाहीयेस. बोल. बोलत का नाहीस? काय समाचार आणलायस? महाराज, मोठा अशुभ समाचार आहे. रावणाच्या दरबारात आल्यावर अशुभ पण शुभ होऊन जात. बोल, काय समाचार आहे? महाराज, राजकुमार प्रहस्त प्रहस? काय झालं प्रहसला? महाराज, राजकुमार रणभूमीमध्ये वीरगतीला प्राप्त झाले.
लंकेचा एक कणा आज ढासळला इंद्रजीत, ढासळला. मी प्रहस्तचा सूळ घेईन पिताश्री. लक्ष्मणालाच नाही, रामाच्या एका एका भावाला अयोध्येपर्यंत नाही सोडणार. जोपर्यंत चारही भावांना मारून प्रहस्तचा बदला नाही घेणार, लंकेला परत नाही येणार. नाही युवराज, नाही युवराज, ही संधी मला द्यावी. महाराज, रामाचा वध करण्याचा प्रथम अधिकार मला आहे, कारण त्याने माझ्या वडिलांचा वध केला आहे. मला आईच्या वचनाची पूर्तता करायची आहे. महाराज, माझ्या आईने पण केला आहे. जोपर्यंत रामाचे मस्तक कापून नाही आणत, तोपर्यंत माझ्या वडिलांचं तर्पण नाही करू शकत. आम्ही तुझ्या मातेच्या भावनांचा आदर करतो वीर मकरक्ष. ती जसं सांगेल तू तसंच कर, परंतु आजच कर, नाहीतर आम्ही स्वतः रणभूमीवर जाण्याबद्दल विचार करत आहोत. आम्ही हे युद्ध फार काळ टाळू इच्छित नाही. महाराज, मला एक संधी द्यावी. मी त्या रणभूमीत जाऊन प्रलय माजवीन. शत्रूच्या संग्राम क्षेत्राला मी स्मशान क्षेत्र बनवीन. चुडाची भावना अंतर्मनात तेव्हापासून धगधगते आहे, जेव्हा दंडकारण्यात माझे वडील खर आणि काका दूषण यांनी सर्व सेनेबरोबर आपली आहुती दिली होती. महाराज, आपल्याला माहीत नाही, माझ्या आईने माझ्या वडिलांच्या खरच्या मृत्यूनंतर आजपर्यंत आपले सौभाग्याने उतरवलं. मृत शरीराला शांती देण्यासाठी अजूनपर्यंत तर्पण नाही झाले. महाराज, माझ्या आईचा पण आहे की ज्या रामाच्या बाणाने माझ्या पतीचे प्राण घेतले आहेत, त्याच्या कवटीत पाणी भरून त्याच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध तर्पण करेन. अभिमान आहे माझ्या आईच्या अश्रूंचा. मी माझ्या आईचा पण पूर्ण करेन. रामाचे मस्तक कापून आईच्या हृदयात जळत असलेल्या आगीला शांत करीन. करेल, अवश्य करेल वीर मकराक्ष. आम्हाला विश्वास आहे तुझ्या मनातला धगधगता ज्वालामुखी आज ह्या युद्धाचा अंतिम निर्णय करेल. जा, तुझा विजय हो वीर मकराक्ष. विजय तर महाराजाधिराज लंकेश रावणाचा होईल. कोण आहे हा? रावण आलाय का? नाही, रावण नाही. मग हा कोण आहे? मकराक्ष, मकराक्ष कोण? रावणाचा भाऊ, सेनाधिपती खरचा पुत्र. म्हणजे जो पंचवटीत होता? होय, तोच. त्याच्या मनातही सुडाची ज्वाला धगधगत असणार. अरे, हा तर सगळ्यांना भेदून येतोय. परंतु अंगदनी त्याला थांबवलं. तो परमयोद्धा आहे लक्ष्मण. एकट्या अंगदला आवरणार नाही. मग ठीक आहे, तर मी स्वतःच जातो. तू कुणीही असशील, माझ्याशी युद्ध केल्याशिवाय नाही जाऊ शकत. मी मच्छरांची युद्ध करायला नाही आलो. कुठे आहे तुझा राम? माझं युद्ध केवळ रामाशीच होईल. माझा प्राण आहे. मी रामाचं मस्तक घेऊनच जाईन. रामाचे मस्तक मागायला कोण आलं आहे? इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस. कोण आहेस तू? तुला माझ्या नावाशी काय आहे? एक वेळ रामाला माझ्या समोर आणून उभा कर. कुठे आहे तुझा राम? कोण आहेस रे तू, ज्याला हेही माहित नाही की जेव्हा कधी श्रीरामांचं नाव घेतलं जातं, मोठ्या आदराने घेतलं जातं. आदर तर वीरांचा होतो, त्याचा नाही जो भेकडाप्रमाणे तोंड लपून बसलेला असतो. जाऊन त्याला सांग, शत्राणीचं दूध प्यायला असेल तर रणभूमीत येऊन सामना करेल.
त्याला कोणी युद्धासाठी पुकारत आहे. एखादा उंदीर जेव्हा सिंहाच्या गुहेसमोर येऊन त्याला हाक मारेल, बाहेर ये आणि माझ्याशी युद्ध कर, तर काय त्या सिंहाला हात जोडून त्याच्या समोर येऊन उभं राहिलं पाहिजे? मूर्खा, जी जीभ श्रीरामांचा अनादर करते ती पुन्हा बोलण्यास लायक राहत नाही, त्याच वेळी कापून टाकली जाते. तू दूध पिणाऱ्या एका अज्ञान बालकाप्रमाणे तर्क करतोयस, म्हणून मला तुझ्यावर आणि तुझ्यासाठी अश्रू ढाळणाऱ्या त्या मातेवर दया येते. माझी आई एक राक्षस माता आहे. तिला आर्य स्त्रियांप्रमाणे रडणे कडणे नाही माहीत. त्याच आईनं मला आज्ञा केली आहे की त्या रामाचं मस्तक कापून माझ्या समोर आण. मग आता काय होणार? कारण मी असेपर्यंत तुझं श्रीरामांपर्यंत पोहोचणं असंभव आहे. हो, जर तुला आईला प्रसन्नच करायचं असेल तर श्रीरामांच्या चेहऱ्याचे एक चित्र घेऊन जा. त्याच्या दर्शनाने तरी त्या प्रसन्न होतील. हा, मुलांना ज्याप्रमाणे चित्रात चांदोबा दाखवतात त्याप्रमाणे श्रीराम दाखव. लक्ष्मण, अंगद, कोण्या वीराच्या संकल्पाची चेष्टा करणे वीरांना शोभा नाही देत. राजकुमार अंगद, या वीराने आम्हाला युद्धासाठी ललकारले आहे आणि युद्धाचे आव्हान स्वीकारणेही खऱ्या क्षत्रियाचा धर्म आहे. हे वीर युवक, मी तुझे हे आव्हान स्वीकार करत आहे. तू माझे मस्तक मागितले आहेस, आपली ओळख नाही दिलीस की कोणत्या अधिकाराने माझे मस्तक दिले जावे. मी राक्षसराज खरचा पुत्र मकराक्ष. माझा अधिकार माझ्या आईच्या संकल्पाशी आहे. माझा अधिकार तुझ्या हातून माझ्या वडिलांच्या वधा कारणानेही आहे. माझे शूरवीर वडील जनपद अधिनायक राक्षसराज खर पंचवटीमध्ये तुझ्याशी युद्ध करताना वीरगतीस प्राप्त झाले. त्यांचा पुत्र होण्याच्या नात्यानं या गोष्टीचा सूड घेण्यासाठी मी तुला युद्धासाठी ललकारतो. माझ्या आईचा हा संकल्प आहे. ज्या रामाच्या बाणानं माझ्या पतीचं शिरविच्छेदन केलंय त्या रामाच्या कवटीमध्ये भरलेल्या पाण्याद्वारे मी माझ्या वडिलांचं श्राद्ध तर्पण करू शकतो. माझ्या आईच्या या संकल्पाने तुझ्याशी युद्ध करून तुझे मस्तक कापण्याचा अधिकार मला दिलाय. अवश्य, मी तुझ्या अधिकाराचा स्वीकार करत आहे. मी तुला वीर मानतो युवक, की आपले मस्तक संकटात टाकून पित्याच्या शत्रूचे मस्तक घेण्यासाठी रणभूमीत आलास. कुणाचे डोके संकटात आहे आत्ताच निर्णय होईल. युद्ध तुझ्यात आणि माझ्यातच होईल. इतर कोणी अन्य महायोद्धा मध्ये नाही येणार. बोल, माझं आव्हान मान्य आहे? तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल वीरसूर. आणि ऐक, मी तुला वचन देत आहे, जर तुझ्या हातून मला वीरगती प्राप्त झाली तर या मस्तकावर तुझा अधिकार असेल. मरणोपरांत मी हे मस्तक तुला दान करत आहे. विभीषण, सुग्रीव, अंगद, तुम्ही सर्व या वचनाचे साक्षी आहात. लक्ष्मणा, काय दादा? माझे हे वचन पूर्ण करणे तुझा धर्म असेल. रघुवंशीयांच्या वचनाचे मोल तू चांगल्या प्रकारे जाणतोस. वीरवर मकराक्ष, प्रथम प्रहार तू कर.
का तपस्येचे फळ? प्रभू, त्याने पवन देवता वायू आणि वर्षाची देवता वरुण यांना आपल्याकडे वश करून ठेवलंय. हे सर्व त्याने दिलेल्या दिव्य अस्त्रांचा प्रभाव आहे. आपण जर वायुरास्त्र आणि वरुणास्त्राचे अनुसंधान कराल तर यातून मुक्ती होईल. आपण तर मायापती आहात. त्या सर्व मायावी पुरुषात जो वास्तविक मकराक्ष आहे त्याची एकच ओळख आहे. केवळ त्याच्याच घावातून रक्त येताना दिसेल. मायावी मकराक्षांचे घावातून रक्त नाही वाहणार. श्री रामप्रभूंचा, श्री रामप्रभूंचा, श्री रामप्रभूंचा. नाही. जय तर या महापुत्र योद्ध्याचा, या मातृभक्त प्रचंड पराक्रमीचा. आईच्या संकल्पावर आपले प्राण अर्पण करणाऱ्या सुपुत्रा, तुला राम प्रणाम करतो. महाराज सुग्रीव, प्रभो, या शूरवीराचे मृत शरीर सन्मानपूर्वक लंकेला पाठवले जावे. दर योध्याचा मृत्यू हा रामाचा संकेत. दुस्साहसी दुराग्रही पण ना होई सचेत. प्राणाचा बळी देऊनी मातृभक्त मकराक्ष. अभिमानी खलपुत्र हा पण ना ज्ञान गवाक्ष. वीर मकराक्ष,
तू तर वीराप्रमाणे रणभूमीवर आपले प्राण गमावून गौरवानं मस्तक उंच करून त्या लोकात आपल्या पित्याकडे निघून गेलास, पण लज्जेनं आमचं मस्तक झुकलं. आज आम्ही तुझ्या पित्याचे ऋणी झालो. आम्ही वीरवराला काय उत्तर देऊ, जो आपला पुत्र आमच्याकडे सोपून गेला होता. आम्ही त्याचं वानरांपासून रक्षण करू शकलो नाही. हे पाप आम्ही कसं धुवून काढणार, हे ऋण आम्ही कसं चुकवणार. आज्ञा द्यावी पिताश्री. राम आणि लक्ष्मणाच्या रक्ताचे हे डाग मी आजच धुवून टाकतो. आपले ऋण मी चुकवीन. नाही मेघनाथ, हे ऋण आमचं आहे आणि ते आम्हीच चुकवणार. नाहीतर आम्ही आमचा भाऊ करला काय तोंड दाखवणार. जेव्हा आमचा पुत्र प्रहस्त मारला गेला तेव्हा आम्हाला शोक अवश्य झाला होता, पण त्याच्या मृत्यूला आम्ही लज्जित नव्हतो झालो, कारण तो आमचा पुत्र होता, आमचं धन होतं. आम्ही उधळून टाकलं. पित्याचा आपल्या पुत्राच्या जीवनावर पूर्ण अधिकार असतो, परंतु आपल्या भावाच्या पुत्राचं आपल्या स्वार्थासाठी बलिदान देण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. याच्या मृत्यूचा आमच्यावर कर्ज झाला आहे, म्हणून यानं जी शपथ आपल्या मातेच्या इच्छापूर्तीसाठी घेतली होती, ती रामाच्या खोपडीत जल भरून आपल्या पित्याचं श्राद्ध कार्य करीन, ती शपथ आज आम्ही घेऊन रणभूमीवर जाऊ. आमच्या बरोबर सैन्याला कूच करण्याचा आदेश दिला जावा. क्षमा करा महाराज. हे रणनीतीच्या विरुद्ध होईल. जेव्हा एखादा सेनानायक अथवा एखादा महारथी जिवंत असेल तेव्हा राजाचे स्वतः युद्धभूमीत उतरणे नीतीसंमत नाही होत. एक तर त्यामुळे राजाच्या शक्तिहीनतेचा आभास होतो, दुसरं सेनापती अथवा महारथीच्या मृत्यूमुळे राजा पराजित नाही होत. परंतु जर राजाला काही झालं तर साऱ्या देशाचा पराभव त्या क्षणी होत असतो. सेनापती कंपन, तू फक्त सिंहासनाची शोभा वाढवणाऱ्या कोणा राजाशी बोलत नाहीयेस. तू महारथियांचा महारथी, तिरी लोकांचा विजेता, परमशूर रावणाशी बोलत आहेस. आम्ही हे पण पाहत आहोत की शत्रू एक साधारण योद्धा नाही, आमच्या महारथींच्या हातातला नाहीये. तो अशा प्रकारे आमच्या महारथींचा एक एक करून अंत करून टाकेल तर आमच्या सैन्याचं मनोबल दिवसागणिक क्षीण होत जाईल आणि त्यांचं यश आणि मनोबल अशा प्रकारे उजळून निघेल, ज्याप्रमाणे जशी यज्ञात तुपाची आहुती पडल्यावर अग्नीची ज्वाळा भडकून उठते, यापूर्वी की ती ज्वाळा त्याच्या यज्ञशाळेपासून फैलावत जाऊन आमच्या पूर्ण देशाला भस्म करून टाकेल. आम्ही आजच त्याच्या यज्ञशाळेचा विध्वंस करून टाकू. या युद्धाचं लांबणीवर टाकणं लंकेच्या हिताचं नाही आहे. आमच्या निघण्याचा डंका वाजवला जावा. प्रभू, लंका नरेश रावण स्वतः युद्धासाठी येत आहेत. स्वतः येत आहेत? इतक्या लवकर? हा प्रभू, त्याला मकराक्ष आणि प्रहस्तचे मृत्यू सहन नाही झाले. याचा अर्थ हाच आहे, तो आपले संतुलन हरवून बसलाय. युद्धात वीरांचे अशा प्रकारे विचलित होणे उचित नाही होत. शत्रू इतक्या लवकर विचलित झाला आहे की त्याला आपले परमयोद्धे असून सुद्धा स्वतः युद्धात यावे लागत आहे. हे आपल्या विजयाचे संकेत आहेत.
आहे कोणी ज्याला आपल्या वीर होण्याचा गर्व आहे? रणभूमीत उभा असलेला रावण युद्धाचं आव्हान देत आहे कोणी? रावण, इथे तर एकापेक्षा एक असे वीरच वीर आहेत. तू ज्याच्याशी हरू इच्छितोस त्याला स्वतःच निवड. सुग्रीव, त्या दिवशी शेपूट घालून पळून गेला होतास, आज आमच्या समोर यायला लाज नाही वाटत तुला? जा, रावणाशी युद्ध करणं तुझं काम नाही. तो वनवासी कुठं आहे? राम, ऐकलंय त्याला युद्ध करण्याची मोठी आकांक्षा आहे, म्हणून आज आम्ही स्वतः पहिल्याच दिवशी आलो आहोत. कारण हे युद्ध टाळून आम्ही लांबू इच्छित नाही. यामध्ये फक्त तुझ्यासारखे बिचारे निर्दोष गरीब प्राणी जे त्याच्या भडकवण्याने लंकेवर हल्ला करून आले आहेत, बिचारे फुकटात मारले जाणार आहेत. यापेक्षा हे चांगलं आहे की त्याला बाहेर काढा, ज्यामुळे त्याची युद्धाची अभिलाषा पूर्ण होईल आणि आम्ही त्याला या दुष्टपणाच्या बदल्यात प्राणदंड पण देऊन टाकू, ज्यामुळे लंकेवर वाकडी नजर ठेवण्याचं धाडस दुसरं कोणी करू शकणार नाही. हे तुला कोणी सांगितलं की रस्त्यावरून जाणारा कोणीही दुराचारी चोर जेव्हा पाहिजे तेव्हा राम प्रभूंचं दर्शन घेऊ शकेल? तू तर त्यांच्या हातून शिक्षा भोगण्याच्या पण लायकीचा नाहीस. हे काम पण आम्हालाच करावं लागणार. निर्लज्जा, एका निशस्त्र योद्ध्यावर बाण चालवतोयस? तुला तर युद्ध धर्माचे नियमही माहित नाहीयेत. तुला रणभूमीवर कुणी पाठवलं? जा, युद्ध धर्माचे शिक्षण घेऊन ये. जो रणभूमीत आला तो हर प्रकाराने वध करण्याच्या योग्यतेचा होऊन जातो. राक्षस वीरांचा हाच धर्म आहे. आम्ही या मानवीय भावनांच्या निर्बलतेत फसत नाही. युद्धाचं एकच ध्येय आहे, जय. तो कशाही प्रकाराने हो. तू ठीक सांगतोयस. नियम, नीती, धर्म ह्या सर्व गोष्टींची तुझ्यासारख्या लंपट दुराचाराचं काय नातं? या तर सभ्य लोकांच्या गोष्टी आहेत. तुझ्यासारख्या असभ्य जनावरांना अशा गोष्टी कधीच नाही समजणार. तुझ्या शिवीचं उत्तर माझा हा पहिला बाण देईल. तुझ्यासारखा पापी व दुराचारी जेव्हा निरुत्तरित होऊन जातो ना, तेव्हा केवळ शस्त्राचाच आधार घ्यावा लागतो. तुझ्यासारख्या लोकांसाठी आम्हालाही शस्त्र उचलावं लागतं, कारण की तू विवेक, नीती, धर्माच्या भाषाच नाही समजू शकत. ही पांडित्याची भाषा कोणा ऋषीमुनींना जाऊन ऐकव. युद्धभूमीवर आला आहेस तर गोष्टी कर. शस्त्राच्या झंकाराने शस्त्रच प्रश्न विचारतील, शस्त्र त्याचं उत्तर देतील. हाच नियम आहे इथला. आपण स्वतः जा प्रभू. आपल्याशिवाय त्याचा सामना कोण करू शकेल? तो एकटाच आपल्या अनेक योद्ध्यांना मारून आपल्या सेनेचे मोठे नुकसान करू शकतो. युद्धाच्या पहिल्या दिवशीच जर शत्रूचा प्रभाव अशा प्रकारे वाढला तर आपल्या सेनेच्या मनोबलाचे नुकसान होते.
रावणाचे पाय पण डगमगले. काय बात आहे. एक संधी आम्हाला पण द्या. जय श्रीराम. वा रावण वा. जय श्रीराम. भगवान शिवाच्या त्रिशूळाप्रमाणे प्रचंड वायुपुत्र हनुमानाच्या गदेचा प्रहार तू सहन केलास. तू परमशक्तिशाली आहेस. परंतु किती दुःखाची गोष्ट आहे की अशा शक्तीचा प्रयोग तू अधर्माच्या कार्यासाठी केलास आणि या दुर्दशेला येऊन पोहोचलास. दुर्दशा? कोणाची दुर्दशा? आमची का तुझी? तुझी. एका वनावनातून भटकणाऱ्या वनवाशीला सुवर्ण लंकेच्या सिंहासनावर बसलेल्या त्रिभुवन विजयी लंकेशाच्या वैभवात दुर्दशा दिसत आहे. राम, तू आपल्या वाक्पटुतेच्या जादूनं या अज्ञानी वानरांना भ्रमित करू शकतोस, रावणाला नाही. भक्त आणि ज्ञानी यात हेच अंतर असतं. भक्त अशिक्षित असो, मूर्ख असो, परंतु हृदयाचा खरा आणि मनाचा सरळ असतो. परंतु ज्ञानी तुझ्यासारखा दुष्ट पण असू शकतो. ज्याच्या हृदयात अधर्म आणि कपट असते त्याची अवस्था तुझ्यासारखी होते. ज्याला सुवर्णलंकेच्या राजसिंहासनावर बसूनही जीवनाच्या अपूर्णतेचा काटा बोचतो आहे, यावेळी तुझ्या हृदयात केवळ अशांती, चिंता आणि एक तडफड राहिली आहे, आणखीन काही नाही. तुझ्यासारख्या प्रत्येक दुराचार्याला एका वेळेस या गोष्टीचा असा आभास होतो की त्याची अंतिम वेळ आली आहे आणि तेव्हा तो एका घायल सापाप्रमाणे सुरक्षेसाठी बीळ शोधत हिंडतो, परंतु त्याला कुठेही सुरक्षा नाही मिळत. तीच अवस्था यावेळी तुझी आहे. तुझी अंतिम वेळ आली आहे. तुझ्या पापकर्माच्या विषामुळे तुझ्या मनाच्या शांतीला जाळले आहे आणि तू त्या अशांतीची तडफड, पापाच्या विषारी काट्याची जखम लपवण्यासाठी मोठ्या आवाजात मोठ्या मोठ्या बढाया मारतोयस. त्याला तुझे स्वतःचे मनही नाही मानत. रावण, ह्याच अवस्थेचे नाव दुर्दशा आहे. राम, ऐकलं होतं की रघुवंशी मोठे वीर असतात, परंतु तुला पाहून ही धारणा दूर झाली. तू तर कोणा राजाच्या दरबारातील उपदेश ऐकवणारा भाट किंवा पंडिताप्रमाणे कुणी उपदेशक वाटतोस. अरे, जे वीर असतात ते धनुष्य बाणाने बोलतात, तोंडानं नाही. हा खांद्यावर जो धनुष्य लटकावला आहेस ना, तो काही शोभेची वस्तू नाही आहे. त्याने बाण सोडले जातात असे.
रावण केवळ पाशवी बल आणि अस्त्रशस्त्रांच्या मोजणीने युद्ध नाही जिंकली जात. युद्ध जिंकण्यासाठी धर्म आणि आध्यात्मिक शक्ती परम आवश्यक आहे. तू लक्ष्मणाला सांगितले होतेस की तुमच्याकडे काही नीती, काही धर्म नसतो. आमच्या इथे युद्धाचाही धर्म असतो. आम्ही शस्त्रहीन आणि निशस्त्र शत्रूवर कधी वार नाही करत. ही आहे रघुवंशीयांची वीरता. लंका नरेश, ह्यावेळी तू शस्त्रहीन, सुरक्षाहीन आणि अपमानित अवस्थेत केवळ शत्रूच्या दयेवर जिवंत आहेस. ह्याचंच नाव आहे दुर्दशा. ज्ञानहीन दशानना करुणी केले शस्त्रविहीन मानपान अभिमान हिरावून घे सकल श्रीराम. आता जा, उद्या परत शस्त्र घेऊन ये. झुकवुनी मानही लपवुनी चेहरा हरण्याच्या शंकेने तळमळे हा असा. अतिदंभाचा निखळला आरसा हरपुनी स्वस्थता व्याकुळ जाहला. रावणा आजही हाच आभास हो रामाच्या रूपे काळ आला असा. कोण करणार रक्षण आता इथे निमंत्रण दिले काळा स्वयं. वाटेने रथातून जाई जसा पथ चाले आता पायी स्वता. सुड भावना धरुनी मनी अपमानाची काजळी मुखावर चढे. हा राम द्वेष्टा येता रामा पुढे अहम ब्रह्मास्मीचे पंख जळे. तुटतो तेव्हा उंचीचा भ्रम शरमेने मुख हे डागळे.
नमस्कार आजोबा. चिरंजीवी हो, यशस्वी हो. काय झालं बाळा? तुझे गात्र शिथिल झाले आहेत. तुझ्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग घिरट्या घालत आहेत. तुझ्या विशाल डोळ्यांमध्ये निराशेची उदासीनता मिणमिणत आहे. आजोबा, आपण आमची मजा बघायला आलात? आमचा अपमान करायला आलात? हे काय बोलतोयस लंकेश? की परत तीच गोष्ट सांगायला आलात की सीतेला घेऊन रामाच्या चरणावर जाऊ? नाही, आता ती गोष्ट सांगण्याची वेळ नाहीये. होय पुत्रा, युद्धाला थांबवण्यासाठी माझा तो सल्ला त्यावेळी योग्य होता. परंतु आता युद्ध आरंभ झाले आहे. आता मी तुला अशी कोणतीही गोष्ट नाही सांगणार ज्यामुळे लंकेच्या यशाला डाग लागेल. आता तर शूरवीराप्रमाणे लढले पाहिजे. आता एकतर सीतेला लंकेची महाराणी बनवशील किंवा शूरवीराप्रमाणे आपले मस्तक रणचंडीच्या पायांवर अर्पण करशील. शूरवीराप्रमाणे मरणे ही पुरुषाची एक शान आहे. तू माझे बालक आहेस. मी मांडीवर खेळवलंय तुला. नेहमी तुझ्या उन्नतीची, समृद्धीची आणि कीर्तीची शुभकामना केली आहे. तू या पृथ्वीवर असुरांचा सरदार आहेस. तुझं मस्तक झुकलं गेलं तर या जमिनीवर राक्षसांना तोंड लपवण्यासाठी काही जागा नाही राहणार. मी हे विचारायला आलो आहे की तू इतका निरुत्साही का झाला आहेस? उत्साहहीन नाही झालो आजोबा, विचाराधीन झालो आहे. कोणत्या विचारात गर्क झालायस वत्सा? जितकं सरळ वाटलं होतं तितकं सोपं नाहीये शत्रूवर विजय मिळवणं. आजोबा, शत्रू प्रबळ आहे. तू स्वतः प्रबळाहून प्रबळतम महाप्रलय आहेस दशानन. तू इंद्राचे वज्र, शिवाचे त्रिशूळ आणि विष्णूच्या सुदर्शन चक्राचा सामना केला आहेस. हीच तर विचार करण्याची गोष्ट आहे आजोबा. त्या वनवासी रामाचा बाण जेव्हा कमानीवर चढतो तेव्हा चतुर्मुख ब्रह्माप्रमाणे दिसू लागतो, आणि जेव्हा धनुष्य सुटतो तेव्हा सहस्त्रमुख विष्णूप्रमाणे होतो, आणि जेव्हा प्रहार करतो तेव्हा रुद्राप्रमाणे प्रलयंकारी बनतो. आजोबा, आम्ही इंद्राचं पुलिश, शिवाचं त्रिशूळ आणि विष्णूचं सुदर्शन चक्र आमच्याकडे येताना पाहिलंय. पण त्यांच्यामध्ये आणि रामाच्या बाणामध्ये अगाध फरक आहे. रामाच्या बाणाची गती एवढी तीव्र आहे की कधी धनुष्य सुटतो, कधी निशाणावर लागतो. देवतांची दृष्टी पण त्यांना पकडू शकत नाही. मग या साध्या डोळ्यांनी कसं दिसू शकेल? जणू तिन्ही लोकांच्या शक्ती त्यांच्यामध्ये सामावल्या आहेत. आज त्यांना आमच्याशी युद्ध नाही केलं, फक्त आमचा अपमान केला आहे. जसं कोणी लहान मुलाबरोबर खेळ करून त्याला पिटाळून लावतो. हे तर आणखी चांगले झाले. पहिल्या दिवशीच तुला शत्रूचा अंदाज आला. कळा, पहिल्या विजयाला अंतिम विजय नको समजूस, आणि पराजयाच्या पहिल्या झटक्यास शेवटपर्यंत पराजय नको मानूस. शत्रूच्या बलसामर्थ्य